धक्कादायक बातमी, 2 मुलांना गळफास लावून आईनं आत्महत्या केली आहे। कोल्हापूरच्या नांदणी मच्छी मार्केट परिसरातली ही धक्कादायक घटना आहे। मृतांमध्ये 1.5 वर्ष आणि 4 वर्षाच्या मुलांचा समावेश आहे। जयसिंगपूर पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे। संगीता गाडीवकर आणि प्रगती गाडीवड अशी या मृतांची नाव आहेत, तर 2 मुलांना गळफास लावून आईनं आत्महत्या केली आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अमरसिंह पाटील यांच्याकडून। अमर, 2 मुलांना गळफास घेऊन या आईनं आत्महत्या केली, काय नेमका हा प्रकार? अंकिता गेल्या काही दिवसापासून संगीता गाडीवर ह्या काहीतरी टेन्शन मध्ये असल्याचं शेजाऱ्यांनी सांगितलं होतं। काल संध्याकाळी रात्रीच्या उशिरा ज्यावेळेला संगीताचे काका दरवाजा उघडत होते, घराच्या बाहेर होते, ते आले असता ते दरवाजा बंद होता। दरवाजा मुलंही खेळताना दिसत नव्हते, त्यामुळं संगीताच्या काकांनी शेजाऱ्यांना बोलवलं आणि दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता समोरच त्यांना ते दृश्य दिसलं, तिघांचे मृतदेह दिसले। ज्यावेळा पोलिसांनी बघितलं त्यावेळा प्रथमतः या 2 मुलांचे गळे आवळले होते आणि संगीतानं स्वतः गळफास लावून घेतला होता। अधिक पोलीस तपास करत आहेत, परंतु संगीतानं हे कृत्य केल्यामुळे शेजारी असलेले पाहुणे असतील किंवा सगळे एकत्र जमले आणि त्यांनी पोलिसांची अधिक तपास करण्याची मागणी केली। त्या दोन्ही मुलांना गळफास लावला गेला काय, गळा दाबला गेला काय, हे पाहणं आता पोलीस करत आहेत। अंकिता, निश्चित। अमर, तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।